ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोडी, किसान सन्मान योजनेचा 9वा हप्ता आज जाहीर होणार आहे आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात। त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत। नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं लोकसेवा मराठी न्यूज ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याची ओरिजिनल तारीख आणि खरी तारीख अखेर जाहीर करण्यात आलेली आहे। GR ह्या ठिकाणी आलेला आहे। नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता अखेर आता कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार, कारण नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याचा GR देखील ह्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याला ह्या ठिकाणी निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे। मात्र नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी येणार हा प्रश्न ह्या ठिकाणी शेतकऱ्यांना पडलेला आहे। पण शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना वितरित होणार आहे, मात्र त्यासाठी काय नियम आणि निकष या ठिकाणी राज्य सरकारने लागू केले आहेत। नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार ती तारीख तर आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। पण राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याला काय नियम आणि निकष लावलेले आहेत ते एकदा पाहूया। बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं तुम्हाला मी वारंवार सांगत असतो, जर तुम्ही फार्मर आयडी काढलं नाही तर तुम्हाला ह्या योजनेतून स्पष्टपणे वगळण्यात येणार आहे। या ठिकाणी GR मध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही, अजून 3 ते 4 दिवस वेळ तुमच्याकडे आहे। या 3 ते 4 दिवसामध्ये जर तुम्ही फार्मर आयडी काढले नसेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हा नवा हप्ता मिळू शकतो। त्याचबरोबर तुमचं आधार लिंक नसेल तर आधार लिंक करून घ्या, बँक अपडेट नसेल तर बँक अपडेट करून घ्या, कारण ह्याशिवाय तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता मिळणार नाही असं क्लिअर राज्य सरकारने या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर तुमची KYC जर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमचा रखडलेला असेल आणि मधल्या कालावधीमध्ये जर तुम्ही KYC केलेली असेल तर आनंदाची बातमी तुम्हाला, कारण नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे, म्हणजे तुमच्या खात्यावरती थेट 2000 रुपये दिले जाणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, आता GR पाहूया, GR काय म्हणतोय ते बघा। GR क्रमांक ह्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, GR क्रमांक आहे M12904591 हा GR क्रमांक प्रसिद्ध केला असून या ठिकाणी तुम्ही बघू शकता। आणि एकूण जो निधी आहे तो मंजूर केलेला आहे 1300 कोटी रुपयांचा विशेष निधी ह्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता तुमच्या खात्यावरती येणार आहे, मात्र काही तांत्रिक कारणामुळे हा जो काही हप्ता आहे तो टप्प्याटप्प्याने जिल्ह्यानुसार वाटप केला जाणार आहे, असं स्वतः या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। बघा त्यांनी काय म्हटले आहे की नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता पुढील प्रमाणे जमा होणार आहे असून सर्व शेतकरी बांधवांनी ह्यांची नोंद घ्यावी असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, काही तांत्रिक कारणामुळे एकाच वेळी पैसे जास्त नसल्यामुळे राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे। यामध्ये 5 ऑगस्ट रोजी बीड, लातूर, मुंबई, ग्रामीण, धाराशिव, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 5 ऑगस्ट रोजी ह्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता जमा होणार आहे। तसंच 7 ऑगस्ट रोजी नांदेड, परभणी, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, पुणे, यवतमाळ, बुलढाणा, अकोला आणि छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 7 जून रोजी 2026 रोजी नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता 7 ऑगस्ट 2026 रोजी नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता वितरित केला जाणार आहे। त्याचबरोबर 10 ऑगस्ट 2026 रोजी नंदुरबार, धुळे, वर्धा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, अमरावती, हिंगोली आणि गडचिरोली ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता वितरित केला जाणार आहे। तर मित्रांनो बघा, टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे। याचा अर्थात नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता 5 ऑगस्ट पासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित व्हायला सुरुवात होणार आहे। जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। आणि शेतकरी बांधवांनो, आमचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर आत्ताच आपल्या लाडक्या लोकसेवा मराठी न्यूजला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।